स्वागतम रसिक श्रोते हो नमस्कार. महाराष्ट्र मित्र परिवारातर्फे आयोजित आजच्या या कार्यक्रमात मी मंजिरी चौधरी तिक्का तुम्हा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 11 जुलै, आषाढ शुक्ल प्रतिपदा म्हणजे आषाढ महिन्याचा पहिला दिवस. आजचा दिवस हा महाकवी कालिदासांचा जन्मदिवस असल्यामुळे आजच्या दिवसाला कालिदास दिन म्हणून आपण साजरा करतो. रसिक हो, महाकवी कालिदासांचे रघुवंश, मेघदूत, कुमार संभव, ऋतुसंहार आणि अभिज्ञान शाकुंतलम या काही अजरामर अशा कलाकृती आहेत. यापैकीच मेघदूत या महाकाव्याविषयी माझी कवयित्री मैत्रीण आरती देवगावकर हिने एक अत्यंत सुंदर अशी कविता केली आहे. या कवितेमध्ये महाकाव्याचा प्रवास म्हणजे मेघदूत हे जे महाकाव्य आहे त्या महाकाव्याच्या निर्मितीचा प्रवास आणि त्या अनुषंगानं महाकवी कालिदासाचं थोरपण आपल्याला बघायला मिळतं. आज महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं ही अत्यंत सुंदर अशी ही रचना तुम्हा रसिकांपुढे सादर करण्याचा मोह काही मला आवडत नाहीये. ऐकूयात ही रचना. कवितेचं शीर्षक आहे मेघदूत महिमा. धन्याच्या समोर प्रमाद घडला, दंडास पातला यक्ष एक. धन्याच्या समोर प्रमाद घडला, दंडास पातला यक्ष एक. यक्ष राजे त्यास पाठविले दुरी. यक्ष राजे त्यास पाठविले दुरी, अलका नगरी सोडून या. एकटा बिचारा वणवणे राणी. एकटा बिचारा वणवणे राणी, खंतावला मनी चुकीमुळे. नवपरिणिता पत्नीही एकटी. नवपरिणिता पत्नीही एकटी, तिजकडे दृष्टी लागलेली. इतुक्यात त्यास मेघराज दिसे. इतुक्यात त्यास मेघराज दिसे, सांगावा देतसे त्याच्या सवे. यक्ष जाहलासे विरही भ्रतार. यक्ष जाहलासे विरही भ्रतार, आठवितो नार रूपवती. तिला कळवाया आपुले कुशल. तिला कळवाया आपुले कुशल, घाली तसे गळ मेघा लागी. देतसे तयाला प्रियेची ओळख, रूप ते सुरेख जणू पुढे. घर सापडाया मेघा नको त्रास. घर सापडाया मेघा नको त्रास, म्हणून प्रवास मार्ग दावी. रस्त्यांचे गावांचे अचूक वर्णन. रस्त्यांचे गावांचे अचूक वर्णन, ऋतूंचे दर्शन सविस्तर. पाहता पाहता ग्रंथ होय सिद्ध. पाहता पाहता ग्रंथ होय सिद्ध, कवीही प्रसिद्ध कालिदास. केवढी प्रतिभा. केवढी प्रतिभा केवढा अभ्यास, वर्णिला प्रवास शास्त्रोचित. आढळेन काव्य मेघदूतापरी. आढळेन काव्य मेघदूतापरी, निसर्गाच्या परी वर्णिणारे. सुंदर प्रतिमा तशीच रूपक. सुंदर प्रतिमा तशीच रूपक, अचंबित देख वाचकही. काव्य प्रसवोनी शतके लोटली. काव्य प्रसवोनी शतके लोटली, नाही उतरली धुंदी तयाची. थोरवी तयाची वर्णितान येते. थोरवी तयाची वर्णितान येते, शब्द धन थिटे मजकडे. वा. कवयित्री आरती देवगावकर हिची अत्यंत नितांत सुंदर अशी ही रचना. रसिको, आपल्याला आजच्या कार्यक्रमात महाकवी कालिदास जाणून घ्यायचे आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्र परिवार, महाराष्ट्र मित्र परिवाराचा आजचा हा जो फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात आपण आज ऐकणार आहोत डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांचं व्याख्यान आषाढस्य प्रथम दिवसे. हे व्याख्यान ऐकण्यापूर्वी मंजुषा कुलकर्णी यांच्याविषयी थोडं. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी संस्कृत भाषेचा दांडगा अभ्यास असलेलं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व. ख्यातनाम व्याख्याती, कवयित्री, लेखिका, निवेदिका, सूत्रसंचालिका असण्याबरोबरच नाट्यप्रयोग आणि एकपात्री प्रयोग या क्षेत्रातही त्यांचं उल्लेखनीय योगदान आहे. डॉक्टर मंजुषा या सध्या महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मंत्रालय इथे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. संस्कृत विषयात MA PhD मिळवलेल्या मंजुषा यांचं मराठी, हिंदी आणि संस्कृतमधलं साहित्य विपुल असून त्यांचं कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेलं आहे. विविध भाषांमधली त्यांची 25 पुस्तकं प्रकाशित असून
17 पुस्तकंही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. MA MEd असो की PhD MPSC, प्रत्येक ठिकाणी सर्वप्रथम येणाऱ्या मंजुषा या अत्यंत बुद्धिमान, रसिक आणि कर्तबगार महिला आहेत. डॉक्टर मंजुषा यांचं नाव मराठी कवितेच्या क्षेत्रात हाय रेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स यामध्ये समाविष्ट झालेलं आहे. अत्यंत कमी कालावधीत सर्वाधिक मराठी दर्जेदार कवितांचं लिखाण त्यांच्या हातून झाल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. खरं तर त्यांचा हा सन्मान फक्त महाराष्ट्रासाठीच नाही, तर भाषांवर आणि साहित्यांवर प्रेम करणाऱ्या जगभरातल्या तमाम रसिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असा आहे. डॉक्टर मंजुषा यांना मानाच्या अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आज कालिदास दिनाच्या निमित्तानं डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांना ऐकणं ही रसिकांसाठी एक अतिशय आनंददायी अशी अनुभूती, असा अनुभव असणार आहे. ऐकूया डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांचं व्याख्यान आषाढस्य प्रथम दिवसे. नमस्कार. आषाढस्य प्रथम दिवसे या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी डॉक्टर मंजुषा कुलकर्णी उपस्थित आहे. खरं तर आषाढ महिना आला आणि त्याचा पहिला दिवस आला की सगळ्यांना आठवतो तो कालिदास. या कालिदासाचं कर्तृत्वच इतकं महान आहे की खऱ्या अर्थाने कालिदासाला किती वेळेला अळवावं तरी देखील तो जितकं जमिनीमध्ये पाणी मुरत जावं तसं आपल्या मनामध्ये कालिदास जिरत जातो. वागीशा वरदायिनी मतिमता जाड्यापहा भास्वरा संगीतादिकला विहार पदवी उद्योतिनी शारदा या शुद्धाशय हास्य वस्त्र विमलां पूतात्मनां शर्मदां सानः पातु सरस्वती भगवती विश्वेशवन्द्या सदा. या सरस्वतीच्या प्रार्थनेनंतर वळतो आहोत कालिदासाच्या मेघदूताकडे. सर्वप्रथम कालिदास कोण होते, नेमकं त्यांनी असं साहित्य विश्वात काय काम करून ठेवलंय की ज्यामुळे आजही जग कालिदासाच्या आणि त्यांच्या साहित्य रचनांच्या प्रेमात आहे, हे थोडंसं बघूया आणि मग मेघदूताकडे वळूया. संस्कृत भाषेचा हा महाकवी, याला कवी कुलगुरू अशी उपाधी मिळालेली आणि केवळ कवी नाही, नाटककार आहेत. कालिदास स्वतःच्या विषयी फार काही कुठेच लिहून ठेवत नाही. त्यांच्या स्थळ आणि काळाच्या बाबतीत खूप मतभेद आहेत. विद्वान वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्थळ आणि काळ सांगतात. प्राचीन परंपरेनुसार इसवी सन पूर्व पहिलं शतक म्हणजे शककर्ते विक्रमादित्य यांच्या नवरत्नांपैकी उज्जैनीला कालिदास होऊन गेल्याचं मानतात. तर डॉक्टर भांडारकर आणि मिराशी हे गुप्तवंशीय द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या आश्रयाला कालिदास असल्याचं आणि या राजाचा कालखंड इसवी सन 380 ते 413 असं मानत असल्यामुळे कालिदास 4थ्या शतकांती होऊन गेला असा एक मतप्रवाह आपल्याला दिसतो. आता स्थळाच्या बाबतीत तर बंगाल, ओडिसा, मध्य प्रदेश आणि काश्मीर इथले सगळे लोक हे आपल्याच ठिकाणी कालिदास होऊन गेल्याचं मानतात. हे त्यांचं कालिदासावरचं नितांत प्रेमच आहे. पण ऋतुसंहारातील वर्णन हे मध्य प्रदेशातील ऋतूंशी अधिक जुळत असल्यामुळे आणि मेघदूतात अनेक ठिकाणी मध्य प्रदेशातील स्थळांचं, विशेषतः उज्जैनीचं वर्णन खूप आत्मीयतेनं कालिदासानं केलेलं असल्यामुळे तो कदाचित मध्य प्रदेशचा असावा असंच मानलं जातं. हिमालयाचं आकर्षणही कालिदासाच्या संपूर्ण साहित्यात दिसून येतं. कुमारसंभव असू देत, रघुवंश असू देत, मेघदूत असू देत, शाकुंतलम नाटक असू देत, विक्रमोर्वशी यात सुद्धा
हिमालयाचे वर्णन आपल्याला आढळते. हा राजकवी तर आहेच आहे, शिवभक्त आहे कालिदास, आणि उज्जैनीवरही त्याचे नितांत प्रेम आहे. कालिदास केवळ नाटककार, केवळ महाकवी असं नाहीये बरं का. तो वेगवेगळ्या शास्त्रात पारंगत आहे. श्रुती, स्मृती, इतिहास, पुराण, सांख्य, योग, वेदांत, ज्योतिषशास्त्र, कामशास्त्र, वैद्यक, व्याकरणशास्त्र, अर्थशास्त्र, संगीत, चित्रकला, भूगोल अशा अनेक विषयांचं ज्ञान कालिदासाला उत्तम आहे, जे त्याच्या साहित्यातून पदोपदी आपल्याला जाणवते. युद्ध, संधी, विग्रह, राजशासन, राजदरबार, श्रीमंत लोकांची राजशैली किंवा जीवनशैली याच्याशी तो सूक्ष्मरित्या परिचित आहे. आणि म्हणूनच कालिदासाच्या नैसर्गिक प्रतिभेला शास्त्रांचा अभ्यास, वेगवेगळ्या कलांचा परिचय आणि सूक्ष्म निरीक्षणाची जोड लाभली आहे. आणि त्यामुळेच कालिदासाचं लिखाण हे अगदी सहज आपल्या मनात उतरतं. शृंगार कवी हे जरी कालिदासाच्या बाबतीत खरं असलं तरी अन्य रसांचा परिपोष सुद्धा कालिदासाने वेळोवेळी आपल्या साहित्यात अगदी सुयोग्यरित्या केलेला दिसून येतो. गृहस्थाश्रमावर त्याची श्रद्धा आहे. एकनिष्ठ पत्नी प्रेमाचा गौरव कालिदासाच्या साहित्यात सर्वत्र आढळून येतो. कालिदासाच्या 7 साहित्यकृती संस्कृत साहित्यात आढळ अशा आहेत. ऋतुसंहार, मेघदूत ही लघु आणि खंडकाव्य, तर कुमारसंभव आणि रघुवंशम ही 2 महाकाव्य, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीयम आणि शाकुंतलम ही त्याची 3 नाटकं. या सर्वांमध्ये मेघदूत आणि अभिज्ञान शाकुंतलम आणि रघुवंश ही 3 रचना अतिशय प्रसिद्ध आहेत. क इह रघुकारेन रमते असं म्हटलं जातं. कालिदासाच्या रघुवंशामध्ये कोण वन रममान होत नाही. अर्थात प्रत्येक जण रघुवंशाची कथा जशी जशी पुढे जाते तसा त्यामध्ये रममान होऊन जातो. शाकुंतलम तर आपणा सगळ्यांना माहिती आहे की न केवळ भारतात, जगभरात शाकुंतलाची प्रतिष्ठा अत्यंत सन्मानाने स्थापित झाली आहे. मेघदूत हे असंच एक त्याचं अप्रतिम रत्न, अनुपम असा प्रतिभेचा आविष्कार याच्यामध्ये दिसून येतो. यक्षाने मेघाच्या द्वारे जो प्रणय संदेश दिलेला आहे तो इतका अफलातून आहे की मुळात मेघाबरोबर आपल्या प्रेयसीकडे संदेश पाठवणं ही कल्पनाच फार सुंदर आहे, विलोभनीय आहे. आणि म्हणून या मेघदूतापासून मग दूतकाव्यांची परंपराच संस्कृत साहित्यात आणि अन्य भाषेतही निर्माण झाली. पूर्व मेघामध्ये रामगिरीपासून ते अलकानगरीपर्यंतचा संपूर्ण प्रवास आणि त्यात येणाऱ्या निसर्गाचं मनसोक्त असं स्वैरपणे छान केलेलं वर्णन आपल्यालाच नव्हे तर वियोगी जनांच्या हृदयालाही दिलासा देणार आहे. आणि मग उत्तर मेघदूतामध्ये निसर्ग सौंदर्याचं वर्णन केल्याच्या नंतर त्याच्या अलकानगरीचं वर्णन, त्याच्या पत्नीचं वर्णन आणि मग यक्षाने आपला दिलेला संदेश, हे संपूर्ण मेघदूत संदेश पोहोचवण्यासाठी. आणि संदेश जरी काहीच नेमक्या श्लोकांमध्ये असला तरी देखील कुठेही रसभंग होत नाही. अगदी 119 श्लोकांचं हे काव्य कितीतरी पटीने महाकाव्यापेक्षाही अधिक आनंद देऊन जाते. कालिदासाचं एक वैशिष्ट्य असं मानलं जातं की उपमा कालिदासच. उपमा कोणी द्यावी तर कालिदासानेच. कालिदासाची एक उपमा हृदयाला आनंद देणारी आणि अचंबित करणारी असते. कालिदासाच्या उपमांपैकी एक उपमा ही संचारिणी दीपशिखा, आणि म्हणून दीपशिखा कालिदास असंच कालिदासाला नंतर नाव मिळालं. रघुवंशामध्ये अज आणि इंदुमतीच्या स्वयंवराच्या वर्णनामध्ये, म्हणजे इंदुमतीच्या स्वयंवर वर्णनामध्ये राजप्रासादामध्ये, त्या राजसभेमध्ये दोन्ही दुतर्फा तिला वरण्यासाठी किंवा तिची कामना धरून जे राजे उपस्थित आहेत ते बसलेले आहेत.
आणि ही इंदुमती हातामध्ये वरमाला घेऊन एका राजाच्या समोर येते. तिची मैत्रीण तिला त्या राजाविषयीची माहिती देते आणि मग त्याला वरायचं ते नाही हे ठरवत ती पुढे पुढे जाते. स्वयंवराचा नियम असा असतो की एकदा एखाद्या राजाच्या समोरून तुम्ही पुढे निघून गेलात की पुन्हा त्या राजाला वरता येत नाही. इंदुमतीचं हे जे स्वयंवर आहे आणि त्याच्यातलं ती ज्या ज्या राजाच्या समोर येते त्याचा चेहरा असा लख्ख उजळतोय. त्याच्या मनातल्या आशा जणू चेहऱ्यावर प्रकटतात आणि त्याला वाटत राहतं की आता इंदुमती माझ्याच गळ्यात माळ घालणार आहे. आणि तो जो आत्मविश्वास आहे, तिच्याविषयीची कामना आहे, इंदुमतीसारखी सहचारिणी मिळावी ही लालसा आहे आणि हे सगळे भाव असे एकत्रितरित्या उमटतात चेहऱ्यावरती. चेहरा असा उजळून जातो आणि जर तिने त्याला नाकारलं आणि ती पुढे गेली तर मात्र क्षणार्धात तो चेहरा असा काळवंडून जातो. याचं वर्णन कालिदासाने अप्रतिम शब्दामध्ये केलं. संचारिणी दीपशिखे वरात्रौ यम यम व्यतीयाय पतिंवरासा नरेंद्र मार्गाटैव प्रपेदे विवर्ण भावं ससभूमिपालः. ज्या ज्या राजाच्या समोर ती आली त्या त्या राजाचा चेहरा असा छान उजळून निघाला आणि ज्याच्या समोरून ती पुढे निघून गेली त्याचा चेहरा असा अगदी काळवंडून गेला. ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी हातात कंदील घेऊन पुढे जाणाऱ्या त्या राजसेवकाच्या मुळे ज्या घराच्या किंवा ज्या प्रासादाच्या समोर तो येईल तो त्या कंदिलाच्या प्रकाशाने तो प्रासाद किंवा ते घर असं उजळून निघेल आणि तो पुढे गेल्याच्या नंतर तेच घर क्षणार्धात त्या गडप काळाच्या अंधारात दाट अशा जणू काही गडप होऊन जाईल, त्या घनदाट अंधकारात डुबून जाईल. अशी ही सुंदर उपमा कालिदासाने दिली. कुमार संभवातही अतिशय सुंदर असा श्लोक आहे. ज्या वेळेला पार्वतीचा विवाह शंकराशी व्हावा म्हणून नारद हिमालयाला ती मागणी घालण्यासाठी येतात हिमालयाकडे, त्यावेळेला आपल्या वडिलांच्या पाठीमागे उभी असलेली ही पार्वती काय करते आहे तर लज्जेने लीला कमलपत्राणी गणयामास पार्वती. हातात सहज खेळायला म्हणून घेतलेली जी कमळ फुलं आहेत तिच्या हातात त्याची पानं तिने अशी मोजल्यासारखी केली आहेत खाली मान घालून. आणि ती कशी आहे? खाली मान घालून उभी आहे. अधोमुखी पितुः पार्श्वे अधोमुखी. आपल्या वडिलांच्या मागच्या बाजूला अशी खाली मान घालून तिने सहज आपल्या हातातल्या कमळांची पानं मोजली आहे. म्हणजे काय हो, किती सुंदर वर्णन केलंय. एवं वादिनी देवर्षौ. देवर्षींनी असं म्हटल्याबरोबर म्हणजे देवर्षींनी तिच्या मनातला तिचा वर आपल्या वडिलांसमोर मांडल्याबरोबर तिची जी अवस्था झालीय ती इतकी सुंदर वर्णन केलीये. फक्त पानं मोजली. कदाचित आजच्या पिढीला हे समजणार नाही की तिने खाली मान घालून ती कमळाची पानं अशी मोजली आहेत, फुलाची दल पाकळ्या. अर्थ काय आहे? तिची लज्जा, तिच्या मनातले भाव, तिचा होकार, तिच्या इच्छा पूर्ण होत आहेत, हे सगळे भाव त्या एका कृतीतून प्रकट केले. काय सुंदर वर्णन केलंय कालिदासाने. बरं, कालिदासाच्या नाटकांमध्ये सुद्धा मानवी मनामध्ये उत्पन्न झालेल्या सगळ्या भाववृत्तींचा आविष्कार दिसून येतो. बरं का, काव्येषु नाटकम रम्यम असं म्हटलं जातं. सगळ्या साहित्य प्रकारांमध्ये नाटक हे अतिशय रमणीय असतं. तत्र रम्या शकुंतला. आणि त्या नाटकांमध्ये सुद्धा शाकुंतल नाटक हे अतिशय सुंदर आहे, रमणीय असं वर्णन केलं. बरं, प्रेम, कारण शृंगार हा रस त्याचा प्रमुख आहे कालिदासाचा आणि त्यामुळे प्रेम हा भाव त्यातला महत्वाचा भाव आहे. तर प्रेमाला त्यानं महत्वाचं स्थान दिलंच आहे, पण ते प्रेम वाचणारहित शुद्ध आहे, आत्मिक आहे आणि त्याग तपस्येचं प्रेमाला एक कोंदण आहे. त्यामुळे कालिदासाने प्रकट केलेलं प्रेम हे आजही आपल्याला लोभस वाटतं. तपोवन आणि त्याग या कालिदासाच्या जणू आदर्शत्रयी आहे. भारतीय संस्कृतीचा प्रातिनिधिक कवी म्हणून कालिदासाकडे आपल्याला पाहता येईल. त्याने जो वर्णन केलेला समाज आहे तो श्रुती स्मृतीतील नियमांवर आधारित आहे.
तो समाज कसा आहे तर अक्षरशः संपत्ती मिळवतो पण त्यागासाठी, कमी बोलतो सत्यासाठी, यश मिळवण्यासाठीच जिंकण्याची इच्छा त्या समाजात आहे आणि कुलपरंपरा चालावी म्हणून संतती अपेक्षित करणारा असा हा समाज. आणि अशा समाजाला ठिकठिकाणी कालिदासाने दिव्य असा संदेश आपल्या साहित्यातनं दिला. प्रत्येक कृती त्याग प्रधान प्रेमाची प्रतिष्ठा सांगणारी अशीच कालिदासाच्या या प्रेम परंपरेत आपल्याला दिसून येते. त्याग आणि तपस्येच्या विना कोणतीच गोष्ट उज्ज्वल होत नाही हाच संदेश कालिदासाच्या संपूर्ण साहित्य प्रकारांमधून दिसून येतो. जीवनध्येय असलेल्या आध्यात्मिकतेला त्याने काव्याच्या मखरात असं बसवलं आणि खूप विलोभनीय केलं. मानव आणि निसर्ग हे कालिदासाच्या साहित्यात एकरूप होऊन जातात. कालिदासाची शैली जी आहे ती रस परिपोष करणारी आणि म्हणून ती शैली वैदर्भी शैली म्हणून, वैदर्भी रीती म्हणून गौरविली गेली आहे आणि ज्याच्यामध्ये वाच्यार्थापेक्षा ध्वन्यार्थाला अधिक महत्त्व असतं अशी ही वैदर्भी शैली कालिदासाने आपलीशी केली. पण एका ठिकाणी वर्णन मात्र असं आलंय की वैदर्भी कविता स्वयंवृतवती श्री कालिदासं वरम. या वैदर्भी शैलीने, काव्याने जणू कालिदासाला स्वतःच पसंत केलं. इतकी सहज ती शैली कालिदासाच्या लेखनीतून उतरते. जयदेवाने कालिदासाचं वर्णन करताना त्याला कविता कामिनीचा विलास असं म्हणतात. काय सुंदर उपमा दिली आहे. बाणभट्टाने कालिदासाला किंवा त्या कालिदासाच्या काव्याला मधुसांद्र मंजिरी म्हटलं आणि राजशेखराने रससिद्ध कवींच्या अग्रभागी कालिदासाला नेऊन ठेवत पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव असं म्हटलं. पूर्वी कवींची गणना करण्याच्या प्रसंगी कनिष्ठिका अधिष्ठित कालिदास, आपण मोजमाप करताना 1, 2, 3, 4 असं काहीतरी म्हणतो. सुरुवात इथून करतो. पहिल्यांदा कवी, उत्कृष्ट कवी कोण कोण आहेत त्यांची मोजमाप करूया, मोजदाद करूया म्हणून पहिल्यांदा या करांगुलीवरती कालिदासाचं नाव घेतलं गेलं, कालिदास. मग आता दुसरं नाव या अंगुलीवरती येईल. पण कालिदासाच्या तोडीस तोड त्याचा तुल्यबळ असा कवीच नसल्यामुळे हे या बोटावर कोणाचंच नाव आलं नाही आणि म्हणून ती अनामिका झाली. इतकं सुंदर वर्णन केलं. मग कालिदासाचं हे मेघदूत कालिदासाचा परिचय करून देतं का बरं? तर खरं सांगायचं तर प्रत्येक लेखक किंवा कवी हा त्याच्या साहित्यातून आपल्याला झळकत असतो, भेटत असतो, दिसत असतो, प्रचिती येते त्याचा स्वभाव जाणवत असतो, त्याचे विचार समजत असतात, एकंदरीत त्याची जीवनशैली काय असेल हे सगळं आपल्याला समजत असतं. जणू साहित्य हा लेखक, कवी, साहित्यकाराचा आरसा असतो, त्याच्या मनाचा दर्पण असतो. आणि म्हणूनच मेघदूत हे आता आपण थोडंसं आस्वादणार आहोत. खरं तर मेघदूताचा आस्वाद घेताना वेळ कमीच पडेल, पण थोडा धावता आढावा का होईना मेघदूताचा आपण घेऊया. कारण आषाढाचा हा पहिला दिवस नेमकं काय करतो, सृष्टीत काय काय बदल घडतात, माणसाच्या मनात कोणते बदल घडतात हे इतकं अचूक टिपलंय ना. आणि त्यात या कथेचा नायक यक्ष आहे जो विरही आहे, जो शापामुळे, कुबेराच्या शापामुळे आपल्या नवविवाहित पत्नीपासनं, म्हणजे दोघांचाही विवाह नुकताच झालेला आहे आणि शापामुळे त्याला आपल्या पत्नीपासनं दूर रामगिरी पर्वतावर राहावं लागतंय. कुठे ती अलका नगरी हिमालयातली, कुठे तो आत्ताच्या नागपूर जवळचा रामटेक नावाचा पर्वत, तो रामगिरी पर्वत, इतक्या दूर तो येऊन पडलाय आपल्या प्रिये विना. त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. अत्यंत प्रेमी असा आणि आपल्या पत्नीवरती नितांत प्रेम असणारा हा यक्ष, आणि आकाशात असे पावसाळी वातावरण, असे ढग पाहिल्यानंतर त्याची जी अवस्था होते आणि मग त्यातून तो त्या मेघाला संदेश देतोय. हा प्रवासच इतका सुंदर आहे ना की आपण प्रत्येक जण यक्ष होतो, मग थोड्या वेळाने मेघ होतो,
मग त्यात वर्णन केलेले प्रत्येक स्थळ, काळ, नद्या, पर्वत, फुलं असं सगळं आपण स्वतः होत राहतो. आणि शेवटी त्याची पत्नी आणि मग तो संदेश. त्या संदेशातला शब्द रसिक स्वतःच जणू रूप धारण करतो त्या शब्दाचं. आणि ते शब्द असे कानात प्राण आणून आपण ऐकत राहतो की काय म्हटलंय एकशे. आणि आजही आपल्याला प्रेमाची परिभाषा कालिदास या माध्यमातून शिकवतो. मेघदूत त्यामुळेच असं अजरामर काव्य. आणखी एक म्हणजे दंतकथा सांगितली जाते कालिदासाच्या बाबतीत की कालिदास हा कालीची उपासना करण्यापूर्वी त्याचा विवाह झाला एका राजकुमारीशी जी अत्यंत विदुषी स्त्री होती. आणि हा काही विद्वान नव्हता. पण जेव्हा तिला कळलं की आपली फसगत झाली आहे आणि आपल्या प्रधानांनी अशा एखाद्या मूढ अशा माणसाशी, निर्बुद्ध माणसाशी आपला विवाह लावून दिलाय, त्यावेळेला ती खूप निराश झाली आहे. आणि तिने आपल्या पतीला सांगितलंय की तुम्ही कालीची उपासना करायची आहे, तुम्ही साहित्याची आराधना करा, विद्वत्ता मिळवा आणि मगच माझ्यासमोर उपस्थित राहा. कालिदास बाहेर निघून गेलाय, कालीची उपासना केली, बरेच वर्ष उलटून गेले, परत आपल्या दारी आले आणि दारावरती टकटक केलं. आतून पत्नीने प्रश्न विचारलाय, अस्ति कश्चित वाग्विशेष, तुमच्याजवळ काहीतरी विशेष विद्वत्ता प्राप्त झाली आहे का? वाणीचं काही विशेष आपल्याकडे आहे का? ज्ञान काही संपादन केलंय का? तिच्या त्या प्रश्नातील अस्ति, कश्चित आणि कान, अस्ति कश्चित वाक, तर या अस्ति, कश्चित आणि वाक या 3 शब्दांवरनं अस्त्युत्तरस्याम दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज अशी सुरुवात असणारं कुमारसंभव हे महाकाव्य. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः अशी सुरुवात असणारं मेघदूत हे खंडकाव्य. अस्ति कश्चित वाक आणि वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ हा शिव पार्वतीचं वर्णन करणारा आणि त्यांची आराधना करणारा श्लोक रघुवंशाची सुरुवात होती. तिने विचारलेल्या प्रश्नातील 3 शब्दांनी एक खंडकाव्य, एक महाकाव्य, 2 महाकाव्य आणि 1 खंडकाव्य अशी रचना कालिदासाने केली. तर त्याच कश्चित पासून सुरुवात झालेला मेघदूताचा हा पहिला श्लोक. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः शापेनास्तंगमित महिमा वर्षभोग्येन भर्तुः यक्षश्चक्रे जनकतनया स्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छाया तरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु. मंदाक्रांता वृत्तात संपूर्ण मेघदूत रचले. मेघदूत कालिदासाने हे जे वृत्त वापरलं ते अत्यंत विरह वेदना जाणवून देण्यासाठी, शांत भाव प्रकट करण्यासाठी, त्याच्या प्रेमाची खोली दाखवण्यासाठी आणि निसर्गाचं वर्णन करण्यासाठी सगळीकडे जपून बसलं. प्रियेच्या वियोगामुळे असह्य झालेल्या या यक्षाने रामगिरी पर्वतावरती निवास केलाय. हा शाप वर्षभर त्याला भोगायचा आहे आणि आपल्या धन्याच्या शापामुळे निष्प्रभ झालाय. यक्षांना ज्या काही शक्ती असतात त्या सगळ्या संपलेल्या आहेत, ज्याच्या संपुष्टात आलेल्या आहेत. असा तो स्वतःचं कर्तव्यात कामचुकारपणा केला किंवा तो कर्तव्य विसरला तो, त्यामुळे त्याला शाप मिळालाय ना. असा तो यक्ष सीतेच्या स्नानामुळे जिथलं उदक जल पवित्र झालंय, अशी कुंड जिथं आहेत आणि गर्द सावली असलेली झाडं, घनदाट वृक्ष जिथं आहेत, अशा रामगिरीच्या आश्रमामध्ये राहिला. मग काय झालंय तर अशा त्याला तो प्रियेपासून दुरावलाय, तर अर्थातच तो दुःखी आहे खूप आणि त्याची तब्येत खराब झाली, शरीर स्वास्थ्य बिघडलंय. तो जो काही हट्टाकट्टा धष्टपुष्ट छान स्वस्थ होता अतिशय बारीक झाला. तिच्या विरहामध्ये तो इतका बारीक झालाय की त्याच्या हातातलं सुवर्ण कंकण असं गळून पडलंय आणि त्याचं मनगट असं रिकाम झालंय. अशा त्या यक्षाने त्या पर्वतावर काही महिने घालवले खरे आणि मग आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वताच्या शिखराला ढुसण्या देणारा एखादा हत्ती असावा तसा खूप सुंदर दिसणारा असा मेघ
पर्वताच्या शिखराला चिकटलेला किंवा बिलगलेला त्याला दिसला. खूप सुंदर वर्णन केलं. आता त्या मेघासमोर आपली विचार भावना मांडावी आणि त्याला संदेश पोचवावा या भावनेनी हा यक्ष पुढे येतो. खर तर मेघ दिसल्यानंतर अगदी सुखी संपन्न आणि आपल्या जवळच आपली पत्नी प्रेयसी असणाऱ्या माणसाचं मन सुद्धा विचलित होतं. मग आलिंगनासाठी अगदी कडकडून भेट घ्यावी आपल्या पत्नीची अशा इच्छेने आणि विरहाने व्याकुळ झालेल्या माणसाची काय अवस्था होईल असं वर्णन कालिदास करतात. आणि श्रावण मास जवळ आलेला आहे आणि मग आपल्या प्रियेच्या जीवाची जी घालमेल होणार आहे ती घालमेल थोडी तरी कमी करावी. आपला संदेश गेला तर तिचा जीव तगेल, ती जगेल. आतासारख्या सगळ्या सुविधा नव्हत्या काळात. आता काय क्षणभरामध्ये आपल्याला मोबाईल असतो, आपण हाती घेतो, पाहिजे ते करतो, बोलतो, पाहिजे तेवढं लिहितो, चॅटिंग करतो. त्यावेळेला काहीच नव्हतं. आणि आकाशात दिसलेला मेघ, मग प्रश्न पडतो की मेघ काही सचेतन आहे का, त्याला काही भावभावना आहे का, त्याला संदेश सांगितलेला समजणार आहे आणि तो लक्षात ठेवून तो तिकडे घेऊन जाणार आहे. तर पहिल्यांदा तर त्याने मेघाचं स्वागत केलं आणि धूर, अग्नी, पाणी आणि वारा यांचा एकत्रित असा तो तयार झालेला मेघ जो आहे तर तो कसा काय संदेश देईल. तर इतकं सुंदर म्हटलंय, कामार्ताही प्रकृतिकृपणा चेतनाश्चेतनाश. प्रेमाने व्याकुळ झालेल्या लोकांना चेतन आणि अचेतन यातला भेद जाणवतोच कुठे? काहीच समजत नाही. प्रेम ही भावना इतकी गारूड करून बसलेली असते त्या मनावर की अचेतन वस्तू सुद्धा चेतन आहेत असं वाटायला लागतं आणि तो माणूस संवाद साधू लागतो, त्याच्याशी बोलू लागतो, आपल्या भावना प्रकट करू लागतो. पहिल्यांदा यक्षाने त्या मेघाची स्तुती केली आहे की बाबा तू पुष्कर आणि आवर्तक यांच्या वंशात जन्माला आलेला आहेस, तू इंद्राचा मुख्य सचिव आहेस, पाऊस पाडण्यासाठी मदत करणारा आहेस आणि मी तुझी याचना करतोय प्रियेपासून दुरावलेला असा. कारण गुणवंताला केलेली याचना विफल जरी झाली ना तरी चालेल, पण अधम माणसाला याचना करून ती सफल जरी झाली तरी ते काही उत्तम नाही असं कालिदासाने म्हटलं. यांच्या मोघा वरमधी गुणे नाधमे लब्धकाम. काय सुरेख. योग्य व्यक्तीकडे याचना करावी, अयोग्याकडे नाही. मग तू पोळलेल्या जीवांचा आश्रय दिलासा आहेस असं त्याचं वर्णन करत करत कुबेराच्या अलका नगरीला तुला जायचंय बरं का असं तो त्याला सांगतोय. आणि तू आकाशात संचार करायला लागलास ना की आशेने ज्यांच्या मनाला धीर येतो ना अशा वाटेतील स्त्रिया आपल्या भुरभुरणाऱ्या केसांच्या पट्टा सावरत तुझ्याकडे पाहायला लागतील कौतुकाने मोठ्या की आता तरी आमचे पती परत येतील प्रवासाला गेलेले या आशेने. आणि मी जसा पराधीन आहे ना, मी पत्नीला रिझवू शकत नाही, मी तिच्याजवळ जाऊ शकत नाहीये, तिला आलिंगन देऊ शकत नाहीये, असा मी उपेक्षा करतो असं नाही रे मेघा, पण मी पराधीन आहे. तसा कोण दुसरा असेल बरं या जगात तुला पाहिल्यानंतर. हा असा सुंदर आषाढ होते, बरसणाऱ्या सरी आणि आपल्या पत्नीची प्रेयसीची उपेक्षा कोण करेल असं कालिदास म्हणतो. मग विलंब न लावता तू तिथे केलास ना की मग तुला तुझी वहिनी, पुरुषाचं मन आहे बघ की हा मेघही पुरुष आहे, मी त्याच्याजवळ संदेश देतोय, त्याला याने भाऊ मानलंय, बंधुकार्य सांगितलंय आणि ती तुझी वहिनी आहे असं म्हटलं. किती सुंदर भावविश्व हे एका शब्दात कालिदासाने उलगडवून दाखवलं. मग हे सगळं करताना तू तिथे जा, तिथे पोचल्यानंतर माझ्यावर एकनिष्ठ प्रेम करणारी तुझी वहिनी उरलेले दिवस आमच्या भेटीचे मी कधी परत जाईल ही मोजत बसलेली अशी तुला दिसेल असं म्हणतो. आणि हा संदेश देणं का आवश्यक आहे तर आशाबंध कुसुम सदृशम प्रायशो ह्यंगनानां सद्य पाती प्रणय हृदयं ते प्रयोगे रुणती. स्त्रियांचं फुलासारखं नाजूक असं जे हृदय असतं ना ते कोणत्याही क्षणी सहज खचतं
अगदी एक विचार जरी मनात आला की किती किती दिवस आहेत अजून माहिती नाही, कधी माझा पती परत येईल की नाही, त्याला काही झालं असेल का, तो सुखरूप असेल की नाही, अशा नानाविध चिंतांनी स्त्रियांचं मन हे आक्रांत केलेलं असतं, ग्रासलेलं असतं. आणि हे सगळं माहिती आहे यक्षाला, यक्षाच्या रूपातून त्याच्या मागून कालिदासाला. आणि म्हणून कालिदास म्हणतो की स्त्रियांचं मन हे फुलासारखं असतं, अतिशय नाजूक, ते कोणत्याही क्षणी असं कोमेजून जाऊ शकतं. आणि म्हणून अशा विरहाच्या वेळेला, दुःखाच्या प्रसंगी एक आशेचा किरण, एक आशेचा बंध त्यांना जोडून ठेवतो, जगायला भाग पाडतो. म्हणून हा संदेश देणं किती आवश्यक. आता तू जाताना इतका सुंदर बघा, मंदम मंदम नुदती पवनश्चानुकूलो यथा त्वां वामश्चायं नदति मधुरं चातकस्ते सगन्धः गर्भाधानक्षणपरिचयान्नूनमाबद्धमाला सेविष्यन्ते नयनसुभगं खे भवन्तं बलाकाः. ख आकाश, खे आकाशात तुला कोण सोबत करतील, तुला सुखकर होईल असा पहिलं तर हा वारा मंद मंद वाहू लागेल. आणि तुझ्या डाव्या बाजूला हा उन्मत्त असा चातक मधुर असं पूजन करत असेल. आणि पुढे काय तर गर्भधारणेच्या सुखाचा परिचय झाल्यामुळे ह्या ज्या बगळ्या आहेत ना, त्या आकाशात नयन मनोहर अशा तुझ्या भोवती माळ करतील आणि तुझी सेवा करतील. असं वर्णन करत करत पुढे कालिदास जात आहेत वर्णन करताना. आणि मानसरोवराकडे जाण्यास अधीर झालेले राजहंस कमलतंतूंच्या नाजूक अशी ती कमलतंतूंची शिदोरी, त्या मृणाल तंतूंची शिदोरी अशी ज्यांनी आपल्या चोचीत घेतलीये भरपूर, असे ते राजहंस तुला कैलास पर्वतापर्यंत सोबत करतील. कोणत्या विशिष्ट ऋतूमध्ये कुठून कुठले पक्षी उडून कुठे जात आहेत, ते कसे आपले स्थलांतर करत असतात, याचं वर्णन, याचं ज्ञान कालिदासाला माहिती होतं. म्हणून हे वर्णन इथं आलं. मग आता हा जो रामगिरी आहे तो तुझा जीवलग मित्र, कारण मेघ आणि पर्वत हे मित्र आहेत. आणि मग या तुझ्या जीवलग मित्राला तू आता निरोप दे, आलिंगन दे, कारण माणसांनी ज्यांना नमस्कार करायला पाहिजे अशा रघुवीराची, श्रीरामचंद्रांची पावलं या पर्वताच्या उतरणीवर उमटलेली आहेत. हा अतिशय पवित्र झालेला असा पर्वत आहे. आणि या रामगिरीचं तू आलिंगन घेऊन निरोप घे. प्रत्येक वर्षा ऋतूमध्ये तुझं या पर्वताशी मिलन होतं बरं का मेघा. आणि मग दीर्घकालीन वियोग होतो तुमचा रे, 8 महिने जवळपास. आणि तू भेटतोस तेव्हा तरळलेले अश्रू तुझे जणू या पर्वतावर ढाळतोस. मेघा, आता तुझ्या जाण्यासाठी मी मार्ग सांगेन. हा, कारण बरोबर आहे, तुला काय माहित रे माझ्या घराचा रस्ता. तो आपल्या घराचा रस्ता सांगतोय, मार्ग सांगतोय. आणि मग म्हणतो की मी तुला सगळा मार्ग सांगेन, तो तू नीट ऐक. आणि मग माझा आकर्षक रचना असलेला असा संदेश माझ्या प्रियला ऐकतो बरं का. मार्गामध्ये जर तू फार थकलास ना, तर जरा पर्वतांमध्ये टेकत चल. त्याचाही विचार केलाय बिचाराचा. थकला मेघ, सतत चालला, कसं होईल ना, खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे त्याला. आणि म्हणून तो म्हणतो की तो मग संदेश असा सांग, थकलास तर थांब बाबा थोडासा, पर्वतांवर विश्रांती घे. आणि तू जर अगदीच असा कृश झालास प्रवासातून, यातनांनी, आणि मुळात तुझं पाणी कमी झालं, तू वर्षा केलीस आणि तू कृश झालास, तर पुन्हा हलकं हलकं नद्यांचं पाणी प्राशन करत जरा धष्टपुष्ट होत तू पुढे जा. आता निरनिराळ्या रत्नांची प्रभा एकमेकात गुरफट आली तसं मोहक दिसणारं इंद्रधनुष्य समोर वारुळातून बाहेर पडत आहे. आणि उज्ज्वल कांती असलेल्या पिसाऱ्यामुळे गोपाळकृष्णाचे मूळचे सावळे रूप जसे आकर्षक दिसते, तसं त्या इंद्रधनुष्यामुळे तुझं श्यामल रूप खूप आकर्षक दिसेल असं वर्णन करत मग पुढे प्राप्ते मित्रे भवति विमुख किम पुनर तथा उच्चैः. आता तो म्हणतो की जलधारांची दृष्टी करून तू दावानल जो पेटलेला होता वनामध्ये, वणवा तो शांत केल्यामुळे प्रवासाचा जो श्रम तुला जाणवत असतील प्रवासाचे, आणि त्यामुळे खिन्न झालेले अशा तुला हा आम्रकूट पर्वत आता मोठ्या आनंदाने मस्तकावर धारण करील बरं का. कारण मित्र जर आश्रयासाठी आला
तर क्षुद्र मनुष्य सुद्धा, अत्यंत क्षुद्र मनुष्य सुद्धा मित्राने पूर्वी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवतो आणि त्याचा आदर सत्कार करतो. त्यामुळे हा आम्रकूट पर्वत तुझा आदर सत्कार नक्कीच करेल असं म्हटलंय. आणि मग जलधारांची वृष्टी केल्यानंतर रानहत्तींचा उग्रदर्प असलेल्या मदाचा वास ज्याला येत आहे आणि जंबू वृक्षाच्या जाळ्यांनी ज्याचा वेग अडखळलाय, असं त्या नर्मदेचं पाणी पिऊन तू पुढे जा बाबा. का तर आत तुला बळ प्राप्त होणं गरजेचं आहे. मग तुला वारा सहज उडवून देऊ शकणार नाही. कारण रिक्त सर्वो भवती लघु पूर्णता गौरवायम. रिक्त सर्वो भवती लघु. कसं आहे, रिकामं जे ना ते सगळं लघु म्हणजे कमीपणाचं असतं आणि पूर्णता गौरवाय. पूर्णता मात्र गौरवाला पात्र ठरत असते. ज्ञानपूर्ण असू देत, अनुभवाने मनुष्यपूर्ण असू देत, तसं वर्णन केलं इथे. आणि म्हणून तू नर्मदेचं पाणी पिऊन पूर्ण हो. आणि मग तुझं आगमन होताच दशार्ण देशातली उद्यानं ही केतकी केवड्याने उमलून अशी फुलून पांढुरके होतील बरं का. आणि गृहबली खाणाऱ्या पक्ष्यांनी घरटी बांधायला सुरुवात केल्यामुळं मग पारावरचे झाडं वृक्ष अशी गजबजून जातील पक्ष्यांनी, असं वर्णन केलंय. पुढे वेत्रवती नदीचं पाणी, तू तिथे जा. आणि ती कशी दिसते तर चंचल तरंग असलेली ही वेत्रवती नदी भुवई मुरडल्यामुळे मोहक दिसणाऱ्या मुखाप्रमाणे असलेलं तिचं मधुर जल काठावर आकर्षक रीतीने गर्जना करत तू प्राशन कर, असं म्हटलं. आणि तिथं विसावा घेण्यासाठी तुझ्या सहवासाने पूर्ण उमललेल्या फुलांनी कदंब वृक्षाची आली आहेत डवरून, जणू त्यांच्यामुळे नीचेही पर्वत जो आहे तो रोमांच अंगावर खुललेत का काय असं वाटावं, असं वर्णन इथे केलं. मग उत्तर दिशेला तू निघशील ना पुढे, तर थोडीशी वाकडी वाट करावी लागली तरी तुला हरकत नाही. पण तू उज्जैनीकडे वळ. मी म्हटलं मग अशी त्याप्रमाणे उज्जैनीचं वर्णन कालिदासांनी या मेघदूतात अतिशय दीर्घ आणि खूप आपुलकीने केलेलं दिसतं. उज्जैनीकडे निघालास ना तू, वक्रः पंथा यदपि भवतः प्रस्थितस्योत्तराशाम. तू उत्तर दिशेला निघालास आणि थोडी वाकडी वाट करायला लागली तरी उज्जैनीला जायचंय. आणि उज्जैनीतील प्रासादांच्या गच्च्यांशी परिचय करून घ्यायला विसरायचं नाही. आता गच्च्यांवर असं काय विशेष आहे तर विद्युल्लतेच्या उन्मेषांनी किंवा या विजा चमकतायत आणि त्याच्यामुळे ज्यांचे डोळे दिपून गेलेत अशा भिरभिरणारे पापण्या आणि नजरा ज्यांच्या झाल्या आहेत अशा स्त्रियांच्या डोळ्यात तू जर तल्लीन नाही झालास तर मग तू काय पाहिलंस. मग तू खाली ये आणि हळूच निर्विंध्या नदीचं पाणी प्राशन कर. ती वेगवेगळे विलास करून एखादी प्रेयसी जशी प्रिय करायला बोलावते ना तशी ती तुला बोलावेल. आणि हे भाग्यशाली मेघा, सिंधू नदी पुढे आहे ना, त्या सिंधू नदीचा पण तू कृशपणा दूर कर, तिच्यावरती तुझ्या प्रेमाची बरसात कर. काय सुंदर वर्णन आहे. मग अवंतीला, या अवंती नगरीला, उज्जैनी नगरीला तू प्राप्त झालास की ही उज्जैनी म्हणजे कशी आहे तर इतकं सुंदर वर्णन केले. स्वल्पी भूते सुचरित फले स्वर्गिणांगांगतानां शेषै पुण्यै कृतमिव दिव कांतिमत खंडमेकम. ही उज्जैनी म्हणजे स्वर्गात वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या पुण्याचं फळ थोडं कमी झालं म्हणून उरलेल्या पुण्यांच्या योगाने तयार झालेला जणू स्वर्गाचा एक तुकडाच आहे रे. काय सुरेख वर्णन केलंय. आणि मग हा क्षिप्रा नदीवरनं वाहणारा वारा, लाघवी शब्दांनी मंथरणी करणाऱ्या एखाद्या प्रियकराप्रमाणे स्त्रियांच्या रतिक्रीडेमुळे त्यांना आलेली ग्लानी दूर करणार आहे इथे उज्जैनी, असं वर्णन केलंय. आणि उज्जैनीमध्ये उदयन आणि वासवदत्तेच्या प्रेमाच्या कथा ऐकायला मिळतात. तसंच त्या उज्जैनीच्या बाजारात, त्या उज्जैनीचं ऐश्वर्य इतकं सुंदर मांडलंय कालिदासांनी की त्या उज्जैनीमध्ये बाजारात मांडून ठेवलेले असे वेगवेगळे रत्न आहेत. कोट्यावधी शंख, शिंपले, हिरवेगार असे मरकत रत्न आणि पोवळ्यांची शकल पाहिली की वाटतं की सागरात काय आता फक्त पाणीच शिल्लक असेल. सगळी रत्न जणू उज्जैनीच्या बाजारात मांडली गेली. आणि मग असं उज्जैनीचं सगळं सुंदर वर्णन करत करत करत
हे मेघा, तू महाकालेश्वराच्या दर्शनाला जा बरं का. त्याच्याशिवाय तू पुढं जायचंच नाहीस. आणि तू जर वेगळ्या वेळी गेलास ना तर संध्याकाळ होईपर्यंत तिथे थांब. महाकालेश्वराची सायं पूजा, सायं आरती तुला करायची आहे असं तो सुचवतोय. आणि संध्याकाळच्या पूजेच्या वेळेला मृदंगाचं कार्य करण्याचं थोर भाग्य तुला लाभेल. तुझ्या गर्जनेनेच जणू मृदंग वादन होत आहे असं वर्णन. अतिशय गंभीर अशा गर्जनेचं फळ. एरवी ती गर्जना आपण ऐकली की भीती वाटते, ढगाचा गडगडाट कधी कधी नकोसा वाटतो, पण या पूजेच्या वेळेला जणू काही मृदंगाचा आवाज तुझ्या गर्जनेचा येईल असं वर्णन केलंय. आणि मग शिवाच्या तांडव नृत्याच्या सुरुवातीला ताज्या जास्वंदीच्या फुलाप्रमाणे संध्याकालीन असं तेज धारण करणारा तू जेव्हा गोलाकार होऊन भय नष्ट झाल्यामुळे आणि निश्चल नयनांनी पार्वतीने ज्याची निष्ठा पाहिली आहे असा जेव्हा तू त्या शंकराभोवती असा घुटमळशील ना, तेव्हा शंकराची ओल्या अशा हत्तीच्या कातड्याची जणू तू इच्छा पूर्ण करशील. ते त्यांनी गुंडाळले असं भासेल. हे सुरेख वर्णन केलंय. मग उज्जैनीत रात्री प्रियकराच्या घरी जाणाऱ्या युवतींना रात्री काळोखामुळे मार्ग दिसणार नाही, तर त्यांना तू मार्ग दाखव बरं का, असंही वर्णन केलं. पण त्यांना घाबरवू नकोस. आणि मग प्रसन्न अंतःकरणाप्रमाणे निर्मळ असलेल्या गंभीरा नदीच्या जळात स्वभावतः सुंदर असलेलं तुझं प्रतिबिंब तुला दिसेल. मग काय होईल अजून, तर पुढे जाताना म्हणतात की पुष्पवृष्टी करणाऱ्या मेघाचं रूप तू जणू धारण कर आणि त्या देवगिरी पर्वतावरती वास्तव करणाऱ्या कार्तिकेयावर आकाशगंगेच्या जळाने आर्द्र झालेल्या पुष्प फुलांची वृष्टी तू कर, वर्षाव कर, अभिषेक कर. कारण इंद्राच्या सेनेचं रक्षण व्हावं म्हणून चंद्रकोर धारण करणाऱ्या त्या शंकराने सूर्याच्या तेजापेक्षाही अधिक प्रखर असं तेज असा तो कार्तिकेय जणू अग्नीच्या मुखात ठेवलेला होता. आणि असं ते तेजस्वी पुत्ररत्न आहे शिवाचं. आणि म्हणून अशा पद्धतीने तू त्याची सेवा कर असं सांगत पुढे दशपुरातील ललनांच्या नयनांमध्ये तरंगणाऱ्या अभिलाषा तू पहा असं म्हटलंय. हे सांगत सांगत पुढे ऐरावताप्रमाणे शरीराचा मागचा भाग आकाशाला टेकून आणि तिरपा उभा राहून त्या जान्हवीचं निर्मळ स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असलेलं पाणी प्यावं अशी जर तुला इच्छा झाली ना, तर तू नक्कीच पी. ती जान्हवी भलत्याच ठिकाणी यमुनेशी संगम झाल्यासारखी सुंदर दिसायची. पुढे कैलास शिखर जे आहे त्याचं वर्णन करताना इतकी सुंदर उपमा दिली आहे ना की राशीपूतः प्रतिदिनमिव त्र्यंबकस्याट्टहास. शंकराचं हास्य जणू साठत जाऊन, तर हास्याचा रंग हा शुभ्र मानला जातो आणि ते साठत जाऊन जणू काही हा कैलास पर्वत तयार झालेला आहे असं वर्णन कालिदास मेघदूतामध्ये करतायत. आणि मग पुढे गेल्यानंतर त्या क्रीडा पर्वतावरती कैलासावरती सर्पाचं कंकड बाजूला सारून शंकराने जिला हात दिलाय अशी पार्वती जर पायी चालायला लागली ना, तर तू तिच्या पुढे हो आणि अंतर्भागी तुझ्यामध्ये जे पाणी आहे आतमध्ये तुझ्या, ते जरा घट्ट करून आणि तू काय कर की त्या शरीराच्या आकाराला पायरीच्या आकारासारखं कर आणि तिला तू साथ दे, चढण्यासाठी सेवा कर असं वर्णन कालिदास करतायत. मानसरोवराचं जलप्राशन करण्यास मेघाला सांगतायत, कारण ते मानसरोवर सुवर्ण कमल निर्माण करणारं आहे. आणि मग असं तू त्या कैलासाच्या तिथे गेलास की मग प्रियकराच्या मांडीवर बसलेल्या एखाद्या प्रेयसीप्रमाणे कैलासाच्या वरच्या भागावर वसलेली अशी अलका नगरी तुला दिसून येईल. मित्रा, या अलका नगरीला तुला पोचायचं आहे. इथे पूर्वमेघ संपतो, हे वर्णन सगळं संपतं. खरं तर हा जो मार्ग त्यांनी सांगितलाय आता ह्या अलका नगरीपर्यंतचा, तो कसा होता तर रामगिरीपासनं माळवाचं पठार, माळ पठार, मग आम्रकुट पर्वत, मग विंध्याचा पायथा, मग नर्मदा नदी, दशार्ण प्रदेश, विदिशा राजधानी, मग तिथली वेत्रवती नदी,
निचई नावाचा पर्वत, मग उज्जैनी, निर्विंध्या नदी, सिंधू नदी, गंभीरा नदी, मग देवगिरी पर्वत, मग दशपूर प्रांत, ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र, सरस्वती नदी, कनकल क्षेत्र, गंगा नदी, हिमालय, क्रौंचरत्न आणि कैलास पर्वत, मग आणि त्याच्या पुढे मानसरोवराच्या पुढे अलका नगरी, असा हा मार्ग कालिदासाने सांगितलाय. आणि मग आता त्या अलका नगरीचं वर्णन करताना देखील कालिदास थकत नाही. आणि यक्षांना, काही यक्ष हे कधी वयस्कर होत नाहीत, म्हातारपण त्यांना मिळत नाही असं म्हणत, वित्तेशाना नखलु वयो यौवनादन्यदस्ती, त्यांना तारुण्याविना वेगळं वयच माहिती नसतं असं म्हटलंय. तिथले वृक्ष अलका नगरीतले बारमाही फुललेले असतात, सरोवरात कमळं नित्य फुललेली असतात, नेहमी तेजस्वी पिसाऱ्यांनी युक्त असे पाळलेले मोर तिथे माना उंच करून केकाध्वनी करत असतात आणि कधीही न मावळणाऱ्या चंद्राच्या कोरीमुळे. का तर शंकरांचं वास्तव्यच तिथे असल्यामुळे आणि त्यांच्या मस्तकावर चंद्रकोर सदैव विराजमान असल्यामुळे. काळोख तिथे नाहीच दिसत कधी, तिथे सदैव चांदण्या रात्री अशा असतात असं वर्णन करत मग त्या अलका नगरीतल्या स्त्रिया आहेत, त्यांच्या हातात लीला कमळं असतात, ताजी कुंदांची फुलं गुंफलेली असतात, फुलं, पानं, निसर्ग यांचा शृंगार केलेला या स्त्रिया, यांचं वर्णन कालिदास करताना थकत नाही. त्या अलका नगरीत मंदाकिनीच्या जलानं शीतल झालेल्या अशा वाऱ्यांनी ज्यांची सेवा केली आहे आणि मंदारांच्या सावलीमुळे, मंदार वृक्षांच्या सावलीमुळे उन्हापासून निवारण झालं आहे, अशा अमर म्हणजे देवतांना सुद्धा ज्यांची अभिलाषा वाटते, अशा इथल्या कन्यका मुली मुठीत रत्न घेऊन सुवर्णाच्या वाळूत ती दडवण्याचा जणू खेळ खेळत असतात. इतकं ऐश्वर, कारण कुबेराची नगरी आहे, हे सगळे यक्ष धनाचा सांभाळ करणारे आणि धनाढ्य असे आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर त्या अलका नगरीचं वर्णन पुष्कळ केल्याच्या नंतर त्या अलका नगरीत कुबेराच्या प्रासादाच्या उत्तरेला आमचं घर आहे असं सांगतो. आणि इंद्रधनुष्याप्रमाणे कमान आहे, आमच्या इंद्रधनुष्याची जणू सप्तरंगी कमान असावी तसं आमच्या घराला कमान आहे, त्यामुळे ते घर दुरूनच लक्षात येतं बरं का मित्रा, असं तो सांगतो. आणि तिथे माझ्या पत्नीनं मुलाप्रमाणे वाढवलेला मंदार वृक्ष आहे आणि हातांनी खुरता येण्यासारख्या फुलांच्या वृक्षांनी तो अगदी वाकून गेलेला आहे अशी खूण तो सांगतो. बरं, आमच्याकडे एक विहीर आहे बरं का, आणि ती कशी आहे तर पाचूच्या शिळा आहेत जिला, पाचूच्या शिळांच्या पायऱ्या जिला बसवलेल्या आहेत आणि सुवर्णकमळांनी जी भरलेली आहे अशी पुष्करिणी आमच्या घराच्या तिथे आहे. तिच्या पाण्यात निवास करणारे हंस आणि त्यांचं सगळं हे वर्णन तो करतोय. आपलं घर हे किती सुंदर आहे ते सांगतोय. त्या पुष्करिणीच्या तीरावर रमणीय इंद्रनील मण्यांनी ज्याचे शिखर बनवलंय आणि सुवर्णाच्या कदलीच्या वेष्टनाने जो आकर्षक झालाय असा क्रीडा पर्वत आहे. खेळण्यासाठी अत्यंत रसिक आहेत सगळे यक्ष आणि त्यामुळे त्यांची जीवनशैली ही अतिशय विलासी आहे, त्याचं हे सगळं वर्णन केलेलं आहे. आणि नाजूक दात असलेली, हत्तीनीप्रमाणे डोळे असलेली, पक्वबिंब फलाप्रमाणे अधरोष्ठ असलेली, कृशोदरी, तन्वी श्यामा शिखरी दशना, असं तो आपल्या पत्नीचं वर्णन करतोय. आणि जणू काही परमेश्वराची ही अजोड आणि पहिलीच इतकी सुंदर कलाकृती असावी अशी ती माझी पत्नी त्या घरात माझ्या तुला दिसेल असं तो सांगतो. ती अगदी मोजकं बोलणारी आहे, माझा ती जीव की प्राण आहे, मी तिचा प्रियकर आहे, दुरावलो आहे, त्यामुळे ती एकाकिनी चक्रवाकीप्रमाणे अतिशय व्याकुळ झालेली अशी तिची अवस्था आहे असं तू समजून घे. ही विरहाची व्यथा तिला असह्य होते, ती सहन करू शकत नाहीये, कसे बसे दिवस ढकलतीये आणि म्लान झालेल्या, शिशिरातल्या म्लान झालेल्या कोमलिनीप्रमाणे ती तुला दिसेल. खूप रडल्यामुळे जिचे डोळे सुजलेत, उष्ण निश्वासांमुळे जिचे अधरोष्ठ मलूल झालेत, अशी ती विखुरलेल्या केसांमुळे अस्पष्ट दिसणारी, हातावर टेकलेलं मुख अशा अवस्थेत तुला दिसू शकेल बरं का. आणि हे सांगताना मग पुढे ती पूजेत मग्न असताना सुद्धा तुला दिसू शकेल. कल्पना चक्षूंनी दिसलेली
कल्पनाचक्षुला तिला माझी जी प्रतिमा दिसेल, विरहात निकृश झालेला वगैरे, अशी ती एखाद्या वेळेस रेखाटताना पण तुला दिसेल. किंवा तुझ्या धन्याची तुला आठवण होते का, तू तर त्याची आवडती होतीस ना, असे बोल ती पिंजऱ्यातल्या मैनेशी बोलत असणार बरं का. आणि नाही तर मग ती अशीही तुला दिसू शकेल की मांडीवरती आपल्या मलिन वस्त्रावरती विणेला ठेवून माझं नाव ज्या गाण्यामध्ये गुंफलेलं असेल ते गाणं आळवताना ती गात असेल, पण तिची अवस्था खूप दुःखद आहे. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा येत असतील आणि मोठ्या कष्टाने ती ते पुसत स्वतःच रचलेली एखादी रचना, मूर्छना पुन्हा पुन्हा विसरूनही जात असेल, अशी तिची अवस्था यक्ष. म्हणजे आपल्या विना आपली प्रिय पत्नी कोणत्या अवस्थेत असेल याचे किती शक्यता वर्णन केले आहेत. आणि विरहाच्या दिवसापासून सुरू झालेल्या कालावधीपैकी उरलेल्या दिवसांची उंबरठ्यावर ठेवलेल्या फुलांनी ती गणना करत असेल की किती महिने झाले, कधी येईल आता माझा पती, किती दिवस राहिले, किती तास, किती क्षण आपली प्रिय व्यक्ती अगदी आपल्यापासून दुरावली तर जी विरहाने व्याकुळ झालेली अवस्था असते, ती अवस्था तिची ही असेल असं वर्णन या ठिकाणी केल्यानंतर मग अंगावर तिचा एकही अलंकार नाही आणि ते शरीर पुन्हा पुन्हा अत्यंत दुःखाने शय्येवरती ठेवतीये, अगदी मलूल होतीये, ती गलित गात्र होतीये, पुन्हा शय्येवर पडतीये आणि अशी ती तिला पाहिल्यानंतर तुझ्या डोळ्यातून सुद्धा आसवं टपकल्याशिवाय राहणार नाही बरं मित्र. काय सखोल प्रेमभावना आहे. आणि ती जर निद्रा सुख उपभोगत असेल समज तू गेल्याच्या नंतर, कारण दिवसा म्हणजे जागेपणी मी तिला भेटू शकत नाही, स्वप्नात मला भेटण्याच्या इच्छेनं जर ती झोपली असेल, नुकताच तिला डोळा लागला असेल ना, तर तू ना बसून राहा बरं का बाजूला, पण गर्जना करू नको, तिथेच थांब आणि स्वतःच्या जलबिंदूंनी गार झालेल्या वाऱ्याने, हळुवार वाऱ्याने तिला जागी कर असं सांगत मग माझा संदेश तिला दे. आणि हा संदेश देताना तू असं म्हण की मी तुझ्या प्रिय पतीचा संदेश घेऊन आलोय. तेव्हा ती हलकेच आपलं मुख वर करेल आणि थोड्याशा औत्सुक्याने ती तुझ्याकडे पाहिल. कशी पाहिल तर सीतेने ज्याप्रमाणे मारुतीचा सत्कार केला होता ना, रामाची खूण घेऊन गेल्याच्या नंतर, संदेश घेऊन गेल्याच्या नंतर, तसा ती तुझा सत्कार करेल. म्हणजे तुला ती डोळ्यानेच जणू काही उत्सुकतेने पाहिल आणि काहीतरी माझ्या पती संदर्भातला संदेश मिळतोय ह्या आशेने ती वर पाहिल. मग काय होईल तर सुकुमार देह असा, म्हणजे आता हा माझा संदेश तू तिला दे की मला सावळ्या सावळ्या वेलींमध्ये तुझा सुकुमार देह दिसतो ग. घाबरलेल्या हरिणींच्या डोळ्यात मला तुझे डोळे दिसतात, तुझेच कटाक्ष दिसतात. चंद्राच्या ठिकाणी मला तुझ्या मुखाची कांती दिसते, मोराच्या दाट पिसाऱ्यात तुझा केशकलाप दिसतो. नद्यांच्या नाजूक लहरींमध्ये तुझे भुवयांचे विलास मला दिसतात. पण खेद वाटतो ग की हे स्त्रिये, हे भाग्यशाली पत्नी माझी, तुझे संपूर्ण एकवटलेले असे सौंदर्य मला कुठेच आढळत नाही. तुझ्यातल्या सौंदर्यातली एक एक गोष्ट निसर्गात कुठेतरी मला आढळते. आणि हा श्लोक तर मेघदूतातला माझा अत्यंत लाडका. त्वामालिख्य प्रणय कुपितां धातुरागै शिलायां आत्मानन्ते चरणपतितं यावदिच्छामि कर्तुम् अस्रैस्तावन्मुहुरुपचितैर्दृष्टिरालुप्यते मे क्रूरस्तस्मिन्नपि न सहते संगमं न कृतान्तः. प्रेमात रागवलेल्या अशी तुझी छवी चित्रात धातूच्या रागांनी शिळांवर दगडांवर कोरावी म्हटलं आणि मी तुझ्या चरणांशी नम्र झालोय असं दाखवावं त्या चित्रात, अशी इच्छा माझ्या मनात येते न येते तोच. पुन्हा माझ्या डोळ्यात अश्रू तरळतात, माझी दृष्टी अंधुक होते
आणि चित्रात सुद्धा आपलं मिलन होऊ देत नाही ग. हे दैव किती निष्ठुर. या आपल्या पत्नीसाठीच्या भावना, विरहाने यक्षाची झालेली स्थिती, आपल्या पत्नीला सांगणं आवश्यक आहे की मी देखील तुझ्यावरच प्रेम करतोय, मी तुला विसरलो नाहीये. कारण स्त्रियांच्या मनात असा सहज भाव उमटू शकतो की आपला पती आपल्यापासून इतके महिने झाले दूर आहे, जवळपास 8 महिने झालेले आहेत, तो तिच्यापासून दूर आहे. कसा बसा तो कालावधी त्यांनी दोघांनीही व्यापले कंठित केलेला आहे, तो कसा तरी कंठिलेला आहे आणि आशा ह्याच्यात तो काळ घालवलेला आहे. कसा बसा दिवस ढकलले आहेत आणि आशा ह्याच्यामध्ये तिला काहीतरी दिलासा मिळाला पाहिजे, अन्यथा तिला वाटू शकतं की तो काही कुठे रमला का काय, कोणती दुसरी स्त्री तर त्याच्या जीवनात आली नसेल ना. या सहज सुलभ स्त्री भावनांना विचारात घेऊन कालिदासाने हा श्लोक तयार केलाय की अगं मी तुझ्या भेटीला इतका आतुर झालेलो आहे की मी निसर्गात तर वेगवेगळ्या गोष्टी पाहत होते, मग तू दिसतेसच, पण चित्र आरेखावं म्हटलं ना तुझं माझं तरी माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. एखाद्या पुरुषाने इतक्या हळुवार भावना प्रकट कराव्यात असा हा संदेश खरं तर आजही आपल्याला तितकाच आवडतो, प्रिय वाटतो आणि मनाला भावतो. स्वप्नामध्ये माझ्या नशिबाने तू जर भेटलीस आणि अतिशय गाढ आलिंगन द्यावं म्हणून मी असा आकाशात हात पुढे केले ना, तर माझ्याकडे वनदेवतांनी पाहिले की त्यांचे मोत्यांसारखे अश्रू टपटप असे दवबिंदू मला सगळे झाडांवर दिसतात. मी झोपेत तुला आलिंगन देण्यासाठी असे हात पुढे करतो आणि तू मला दिसत नाहीस, तू भेटत नाहीस, निराशा होते माझी. आणि माझी ती दयनीय अवस्था बघून या वनदेवता, ही सृष्टी राणी, ती सुद्धा अश्रू ढाळते ग. काय सांगू तुला, देवदारू वृक्षांचा सुगंध घेऊन तुझ्यापासून वारे आले असतील, दक्षिणेकडे वाहत येत असतील, म्हणून मी त्या वाऱ्यांचा स्पर्श अंगाला झाला की तुझाच स्पर्श झालाय की काय असं वाटतं मला, आणि मी त्या वाऱ्यांनाच कवटाळतो. खूप विचार करतो ग मी, खूप विचार करतो आणि मी माझाच मला धीर देतो. म्हणून तुला सांगतो ग प्रिये, तू सुद्धा ना खूप विचार करू नकोस. का? कसे एकांतम सुखम उपनतम. कोणाला बरं एक सुखच मिळाले किंवा दुःखच मिळालं. नीचैहि गच्छति उपरिच दशा चक्रनेमि क्रमेण. चाकाच्या आऱ्या जशा खालच्यावर आणि वरच्या खाली होत असतात, तसं सुख आणि दुःख देखील वर खाली होत असतं. आज सुख आहे तर उद्या दुःख, आज दुःख आहे तर उद्या सुख, हे येतच असतं. ते सुख दुःखाचं चक्र हे चालत असतं. तू काळजी करू नकोस ग. आता आपण दुःखात आहेत, व्याकुळ आहेत, विरहाने अगदी पीडित झालो आहेत, पण पुन्हा मात्र आपली भेट नक्कीच होईल. आणि म्हणून मग शापाचा अंत कधी होणार आहे? शापांतो मे भुजग शयनादुत्थिते शार्ङ्गपाणं. देव प्रबोधिनी एकादशीला, म्हणजे आता आषाढी एकादशी आहे ना, आषाढ महिना सुरू होईल, आषाढी एकादशी येईल, देवशयनी एकादशी, आणि 4 महिन्यानंतर जी कार्तिकी एकादशी येईल ती देव प्रबोधिनी एकादशी, आणि त्यावेळेला आपला शाप संपेल. आणि मग काय होईल, त्यानंतर विरहामुळे आपण जे काही एकमेकांबरोबरचे आपल्या भावना, कामना पूर्ण करू शकलो नाहीत, आपली स्वप्न एकमेकांबाबतची जी पूर्ण करू शकलो नाहीत, ती प्रत्येक आशा अभिलाषा आपण शुभ्र चांदण्यांनी फुललेल्या रात्री पूर्ण करूया. हे आणखी एक माझा निरोप सांग मित्रा, की तूच माझ्याकडनं गेलायस आणि मीच तो संदेश दिलाय हे तिला पटावं म्हणून आमच्या दोघांनाच माहिती असलेला एक प्रसंग सांग बरं का. की एकदा माझ्या गळ्याला मिठी मारून तू झोपी गेली होतीस आणि इतक्यात काय झालं कुणास ठाऊक, तू मोठ्याने रडत रडत उठलीस आणि मी खोदून विचारल्यावर थोडीशी हसून मला म्हणालीस की कुठल्या तरी दुसऱ्या स्त्रीबरोबर रममान होताना मला तू स्वप्नात दिसलास. एवढं सांगितल्या क्षणी तिला खात्री पटेल की मी आहे, आणि ही गोष्ट सांगितली की मी सुखरूप आहे याची खात्री बाळग असे सांग.
आणि कुठल्याही लोकप्रवादाकडे, कुठल्याही अफवेवरती तू विश्वास ठेवू नकोस बरं का. तुला जर कोणी सांगितलं की अगं आता काय तो परत येईल, तो गुंतला असेल कुठे दुसऱ्या स्त्री, असा कुठेही विश्वास ठेवू नकोस ग लाडके. मी माझं मन तुझ्यावरच आजही भाळलेलं आहे, मी तुझ्यासाठी झुरतोय, हा आर्त संदेश यक्ष या ठिकाणी देतोय. आणि पुढे विरहामुळे जिचा शोक अनावर झालेला आहे, अशा तिचं सांत्वन केल्यावर मग तिचा काही निरोप असेल तर तो घेऊन तू शक्य तितक्या लवकर परत फिर आणि तुझा आणि तुझ्या पत्नीचा विद्युल्लतेचा वियोग कधीही होऊ नये असं सांगत हे मेघदूत संपतं. हे मेघदूत संपतं, पण रसिकांच्या मनात एक मेघ असा प्रकट होतो. प्रत्येक रसिक यक्ष बनतो आणि त्या मेघाला आपल्या मनातील प्रेयसीकडे संदेश पोहोचवण्यासाठी ची सगळी धडपड सुरू होते. मग आपल्या घराचा मार्ग सुरू होतो आणि प्रत्येक रसिकाच्या मनात एक नवीन मेघदूत रचलं जातं. कालिदासाच्या लेखणीचं हे जणू सामर्थ्य आहे. हजारो वर्ष उलटून गेली तरी देखील शतकानुशतकानंतर सुद्धा ह्या काव्याची अवीट अशी गोडी आजही अनुभवायला येते. एका कवीने म्हटलं होतं, तुम्हारे जाने से देखो बड़ी कमी होगी, बताते जाओ कि किस तरह जिंदगी होगी, फूलों में रंग ना होगे, फूलों में रंग ना होगा न ताजगी होगी, ना फिर चिराग जलेंगे ना रोशनी होगी. या ठिकाणच्या यक्षाने तर पाना फुलात प्रत्येक प्रकृतीमध्ये अगदी निसर्गातल्या प्रत्येक घटकात आपल्या पत्नीला पाहण्याचा प्रयत्न केला. त्या फुललेल्या फुलात त्याला तिचे डोळे दिसतायत, पाण्याच्या प्रवाहात तिच्या डोळ्यांचे विभ्रम दिसतायत. निसर्ग, तो, त्याची प्रेयसी सारे एकरूप झाले. कालिदासाच्या साहित्याचंच वैशिष्ट्य आहे की निसर्गावरती भावभावना आरोपित केल्या आहेत. निसर्ग जणू सजीव माणसासारखा बोलतोय. फुलं, फळं, नद्या, त्यांच्या भावना, आणि म्हणूनच माणसाचं मन, माणसाच्या मनाचा प्रांत कालिदासाने खऱ्या अर्थाने फुलवलाय, समृद्ध केलाय त्याच्या समग्र साहित्यात. म्हणून तर कालिदास जगप्रसिद्ध आहे ना, तो याचसाठी. भारतीयांचं हे भाग्य. असं म्हटलं जातं की एक असावं लागतं भाग्य आणि दुसरं असावं लागतं सौभाग्य, की भाग्य कोणतं आहे हे समजायला. भारतासारख्या देशामध्ये अशा प्रकारचे कवी, साहित्यकार होऊन गेले हे आपलं खऱ्या अर्थाने सौभाग्य. आणि आपल्याला हे आजही आनंद देत आहे त्यांचं लिखाण. आणि म्हणून कालिदासाचं साहित्य आषाढात जेवढेही वर्ष, कितीही वर्ष आणखीन लोटली, जेव्हा जेव्हा आषाढ येईल तेव्हा तेव्हा कालिदास, त्याचा यक्ष, त्याचा संदेश, त्याचा मेघ, त्याची अलकानगरी, त्याचा मार्ग, मार्गातल्या सगळ्या निसर्ग गोष्टी ज्या बोलक्या झाल्या आहेत त्या, आणि त्याचा तो तिथे पोचलेला संदेश, त्याची ती प्रेयसी, तिची विरहावस्था, याची विरहावस्था, या सगळ्या गोष्टी आजही खऱ्या प्रेमाची नितांत साक्ष देते. सुंदर चरित्र आणि कर्तृत्व हे कधीच पुसणं मिळत नाही, ते निर्माण करावं लागतं, जे कालिदासाने निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. पूछ लेते वो बस मिजाज मेरा, पूछ लेते वो बस मिजाज मेरा, कितना आसान था इलाज मेरा. हेच तर केलंय. तू कशी आहेस, मी कसा आहेस हे सांगण्याचा प्रयत्न कालिदासाने या संदेशातून केला. मेघदूताची कितीतरी भाषांतर झाली. जगामध्ये सर्वाधिक भाषांतर झालेल्या साहित्य प्रकारांपैकी काही प्रकार जे आहेत त्यात मेघदूताची वर्णन. आणि मेघदूत हे आजही पारायण केल्यासारखं साहित्यकार वाचतात. आषाढाचा पहिला दिवस आला की मेघदूताचं पारायण होतं. मग या आषाढापासून या 4 महिन्यामध्ये त्या देव प्रबोधिनी एकादशीपर्यंत त्याचा शापाचा हा शेवटचा टप्पा लोक आठवतात. त्या भावना आजही आपल्याशी, आपल्या मनाशी एकरूप करत लोक मेघदूत
जगतात. मला वाटतं कालिदासाचं हे मेघदूत आपण सगळ्यांनी आजही अशाच पद्धतीने समजून, उमजून, भिनवून, रुजवून, मुरवून घेतलं पाहिजे. खूप घाई होते इतक्या कमी शब्दात, इतक्या कमी वेळात मेघदूत समजावून सांगणं, रसग्रहण करणं कसं कमी अवघड आहे. पण खरं सांगायचं, सारे रस, निसर्गाची सुंदर वर्णनं, भेटायला आलेला सचेतन असा निसर्ग, कवीने सांगितलेला मार्ग, मार्गातले हे सगळ्या लुभावणाऱ्या गोष्टी आणि अलकानगरी त्याची प्रेयसी आणि हा सगळा खरं तर अगदी एका वाक्यात संपणारा साहित्याचा हा संदेश की मी असा आहे, मी तुझ्या विना मी देखील तितकाच व्याकुळ आहे, हे एवढंच सांगायचं आहे. पण या 119 श्लोकांमध्ये किती सुंदर फुलवले कालिदासाने. आणि म्हणूनच कालिदासाच्या ह्या अतुल्य अशा काव्यप्रतिभेला शतशः प्रणाम करते. आयोजकांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करते की त्यांनी मेघदूताच्या संदर्भात आषाढस्य प्रथम दिवसे या विषयावर व्याख्यान देण्यासाठी ध्वनिमुद्रित केलं. आपण सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करते आणि आपल्या भारतीय साहित्याचा वारसा आपण सगळ्यांनी जपूया.